हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर आज मी तुम्हाला जे अक्षरलेखन आहे ते कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर इथं बघा मी काय केलं आहे, जी आपल्याला 2 कलरमध्ये अक्षरलेखन करायचं आहे। तर मग मी इथं काय करते, आपली जी स्केल आहे त्या स्केलचा वापर करते। आपल्या जे नाव आहे त्याचा जो मिडल पॉईंट असेल तिथे मी तिथून लास्टचं जे काही असेल आपल्या नावाचं अक्षर तिथेपर्यंत मी स्केल ठेवून घेत आहे, जेणेकरून ते एका लाईनमध्ये येईल। इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं मी स्केलचा वापर केलेला आहे। जर कोणाला पहिल्यांदाच कोणी अक्षरलेखन करत असेल आणि जमत नसेल तर तुम्ही स्केलचा नक्की वापर करून बघा। हे आहे माझी टिप नंबर 1। इथे बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम इक्वली जे काही असेल ते आपला येलो कलर अप्लाय झालेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये जो काही खालचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेड कलर करायचा आहे। तुम्ही वेगवेगळे कलर वापरून पण करू शकता, 3 पण कलर वापरू शकता तुम्ही। मी जी प्रोसिजर केली आहे ती सेम प्रोसिजर तुम्ही जेव्हा 3 कलर यूज करता त्यावेळेस करायची आहे। इथे बघा मी लाल कलर अप्लाय करून घेत आहे। इथे बघा आपला जो फर्स्ट लेयर आहे रांगोळीचा तो कंप्लीट झालेला आहे। आता आपण सेकंड लेयर करून घेऊया। त्याच्या आधी काय करायचं की जे काही तुम्हाला वाटतं की जिथून ग्लू बाहेर आलेला आहे तिथे असं मी ज्या पद्धतीने दाखवले, ब्रशचा जो मागचा भाग असतो त्याच्याने ते करून घ्यायचं। आणि ब्रशच का वापरायचा, तर तुम्ही जर काही टोकदार वापरलं दुसरं तर त्या OHP शीटला असे होल पडण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे काय करायचं, जो ब्रश असतो तो जास्त ब्रश टोकदार पण नसतो, त्याचा मागचा पार्ट तो त्याने आपण ते काढून घेऊ शकतो। आणि अक्षरलेखन करताना थोडा तरी फेविकॉल, किती जरी प्रो माणूस असेल तरी पण थोडा तरी फेविकॉल बाहेर जाऊ शकतो, त्याच्यामुळे ते करायचं। तर आणि दुसरी टिप लक्षात ठेवा की जेव्हा अक्षरलेखन करतो त्यावेळेस अगदी छोट्या निब्सचा जो काही ब्रश असेल तोच ब्रश वापरायचा, जो मोठा ब्रश असेल तो वापरायचा नाही, त्याने जास्त पद्धतीत फेविकॉल बाहेर निघेल। तर इथं मी 1 नंबरचा जो ब्रश आहे तो 1 नंबरचा ब्रश वापरलेला आहे। इथे बघा आता आपल्याला स्केलचा वापर करायची काहीच गरज नाही, कारण आपण जो फर्स्ट लेअर अप्लाय केला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं स्केल ठेवून कसं करायचं। सेम दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण तसंच करायचं। म्हणजे जर तुम्हाला वाटतं की आपलं नाव इकडे जाऊ नये तर तुम्ही स्केलचा वापर करू शकता, किंवा काही जणांना जी रांगोळी असते ती माझी जी रांगोळी आहे ती मी रियूज करते। पण जर तुम्हाला वाटत असेल की आपली रांगोळी रियूज करायची, आपल्याला जो काही वरचा येलो कलर आहे तो यूज करायला पाहिजे, तर तुम्ही काय करा, खालचा जो पार्ट आहे त्याच्यावरती मी जसं फर्स्ट ह्याच्यामध्ये दाखवले त्या पद्धतीनं तुम्ही खाली स्केल ठेवून घ्या। आणि जी प्रोसिजर मी पहिल्या ह्याला केली आहे ती सेम प्रोसिजर तुम्ही ह्या पण स्टेपला फॉलो करा। इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं मी पूर्ण जे काही अक्षर आहे त्या अक्षराला अप्लाय करून घेत आहे। आणि अजून एक क्लिअर करते, जी राहिलेली रांगोळी आहे ती मी रियूज करते आणि तुम्हाला मी तेही दाखवते की मी रियूज कशी करते। म्हणजे काही जणांचे क्वेश्चन्स आहेत मला इंस्टाग्रामला विचारलेले आहेत की जे तुम्ही राहिलेली रांगोळी आहे ते कशा पद्धतीने करता, तर मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवून टाकेल की मी राहिलेल्या रांगोळीचा रियूज कसा करते। इथे बघा आपला जो सेकंड लेअर आहे तो कंप्लीट झालेला आहे। आता हा सेकंड लेअर चांगल्या पद्धतीने सुकून द्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण जी काही आपली बॉर्डर आहे ती करून घेऊया। कोणाला बॉर्डर नसेल करायची तर काही प्रॉब्लेम नाही, करूही नका, पण ज्याला बॉर्डर करायची आहे त्यांनी अशा पद्धतीनं बॉर्डर करून घ्या। आणि मला इंस्टाग्रामला विचारलेला दुसरा प्रश्न होता की जो काही तुम्ही जो कलर अप्लाय करून घेता तो कलर जो आहे तो हाताला लागतो, तर एक करायचं की पहिल्यांदा जे काही अक्षर असेल, अक्षरलेखनामध्ये सांगते, जे काही अक्षरलेखन असेल त्याला पहिल्या पार्टला तुम्ही
जो काही आपला ॲक्रेलिक कलर आहे तो करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरचं जो लास्टचं जो अक्षर असेल तिथे तुम्ही डायरेक्ट करून घ्यायचं, जेणेकरून तुमच्या हाताला लागणार नाही कलर. इथे बघा मी जे प्रोसिजर पहिल्या याच्यामध्ये केली तेच. तुम्हाला वाटतं की जो आपला कलर आहे तो बाहेरच्या साईडला गेलेला आहे, तर तुम्ही काय करू शकता की तो ब्रशच्या साह्यानं काढून घेऊ शकता. इथे बघा जे काही नाव असेल त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडे थोडे जे आपले रांगोळीचे पार्टिकल्स आहेत ते गेलेले आहेत, तर मी आपला जो ब्रश असतो जो ब्रशच्या साह्यानं ते मी काढून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि तुमची जर रांगोळी निघते, फेविकॉल वापरतोय रांगोळी निघते अशी पण मला कमेंट आहे, तर तुम्ही एकदा फॅब्रिक ग्लू यूज करून बघा. इथे बघा मी पूर्ण रांगोळी रफ केलेली आहे तरी ती निघत नाही आहे. इथे बघा आपली रांगोळी बनवून तयार झालेली आहे. अक्षरलेखन कसं झालं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.